हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन हा भाग आपला संपला. त्याच्यानंतर मला असं वाटतं की नंतर ओव्हर एक्सप्लॉटेशन. बरोबर आहे. ओव्हर एक्सप्लॉटेशनचा अर्थ असा या ठिकाणी अति तिथे माती. या शब्दाचा अर्थ काय? एक्सप्लॉटेशन म्हणजे अति तिथे माती. असं म्हटलं जातं बघा की मानवी लोकसंख्या जर वाढत जर गेली तर एवढी वाढत गेली तर ते माणसाला एक वेळ अशी वेळ येईल की या पृथ्वी तलावर पाऊल ठेवायला जागासुद्धा राहणार नाही. बरोबर. असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. अति तिथे माती असा त्याचा शब्दाचा अर्थ या ठिकाणी. एक्सप्लॉयटेशन म्हणजे अतिरेक. अतिरेक म्हणजे त्याचं खूपच जास्त. बरोबर. खूपच जास्त. खूप जास्त झाल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी त्यांची उपासमार होते, त्यांना खायला अन्न मिळत नाही, त्यांच्या सुविधा होत नाहीत. बरोबर. त्याच्यातून त्यांचं मृत्यू प्रमाण वाढतं असा त्याचा अर्थ आहे. खूप अशा प्रकारचे वेगवेगळे आहेत. म्हणून या ठिकाणी नंतर दुसरा पॅरेग्राफ आहे. तो पॅरेग्राफ या ठिकाणी आपल्याला पाहायचं. त्या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन. काय याच्यामध्ये बेसिक डिफरन्स बिटवीन ह्युमन बिईंग अँड अदर ॲनिमल इज दॅट. दुसऱ्या प्राण्यामध्ये आणि मानवामध्ये फरक हे आहे, ह्युमन हॅव टेंडन्सी टू अक्युमुलेट बियॉन्ड देअर नीड्स. माणसं आपल्या गरजेपेक्षा सामान जास्त जमा करतात. बरोबर आहे. प्राणी कसं करतात? जेवढं पोटाला लागतं तेवढं घेतात, खातात, पाणी पितात, जेवढं लागतं तेवढं. पण माणूस अतिशहाणा असल्यामुळे आजचा नाही उद्याचा, उद्याचा नाही कित्येक वर्षाचा जमा करून ठेवते. बरोबर आहे. पलभर की नहीं खबर. बरोबर आहे. सामान 100 बरस का. सामान 100 बरस का, पलभर की नहीं खबर. घटक्याचं आपल्याला काय होतं काही माहीत नाही, परंतु माणूस काय जमवून ठेवत असतो. हा त्याचा इतर प्राणी आणि माणसातला फरक त्याने सांगितलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. धिस हॅज रिझल्टेड इन द ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ. ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ कोणाचं? ओव्हर एक्सप्लॉयटेशन. ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस विच इन टर्न कॉजेस थ्रेट टू व्हेरियस ऑर्गॅनिझम. त्याच्यामुळे दुसऱ्या प्राण्यांना धोका निर्माण होतो. कारण हाव करून त्यानं जमा करून ठेवते, दुसऱ्याला देण्याची तयारी राहत नाही. बरोबर आहे. आपल्या घरामध्ये पाणी असले, विहीर असली, आपण आपल्यासाठी घ्यायचा विचार करतो. जनावरांसाठी कोणीतरी रस्त्यावर कोणीतरी असं हौद बांधून ठेवले का सांगा? कोणी ठेवले का? हजारामधून एखादा माणूस असतो. नाही तर तुम्ही म्हणता नाही सर आम्ही तसे आहोत, घराच्या समोर हौद. चला मला दाखवा तुमच्या सगळ्यांच्या घरासमोर येऊन बघतो कोणाच्या घरासमोर हौद आहे. तुम्ही म्हणताल आम्हालाच पाणी प्यायला मिळणार झालं आणि कुठं जनावर तुम्ही लय शिकवला कमाल झाली, तुमचं तुम्ही असेल तर आणून ठेवा. लक्षात. हा माणसात आणि इतर प्राण्यामध्ये तो फरक आहे. कॅन यू कोरिलेट धिस विथ डर्थ ऑफ फिश. डर्थ म्हणजे जन्म, मृत्यू नाही बरं का. डर्थ ऑफ फिश. फिशचा जन्म जे झाले त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये उदाहरण देऊन सांगितलेले आहे. वी ऑब्झर्व नाव इडेज डोडो बर्ड्स. डोडो नावाचा बर्ड्स आहे. बरोबर. त्याच्यानंतर सेटलर सी काव. इथं उदाहरण दिलेलं आहे, आकृतीमध्ये आहे पुस्तकामध्ये त्या ठिकाणी बघा. आणि पॅसेंजर पिजन्स आर फ्यू एक्झाम्पल ऑफ एक्सनेक ड्यू टू ओव्हर एक्सप्लॉयटेशन. ओव्हर एक्सप्लॉयटेशनमुळे या प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. धोक्यात आले म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काय? एक्सनेक म्हणजे काय? आज ती जात पुरे खत्म होने की तयारी में है. बरोबर आहे. असा त्याचा अर्थ या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर नंबर 3 आहे अलिन स्पेसीज इन्व्हॅशन. काय म्हणतो या ठिकाणी? अलिन स्पेसीज इन्व्हॅशन. अलिन स्पेशीज म्हणजे काय बघा या ठिकाणी. आता याच्यामध्ये अलिन स्पेशीज म्हणजे ह्याचा आता परदेशी प्रजातीचं आक्रमण. परदेशी परजातीचं आक्रमण म्हणजे काय हो? परदेशी प्रजातीचं आक्रमण म्हणजे काय? समजा इथे एखादा प्राणी आपलं पूर्वीपासून आहे. बरोबर आहे. बाहेरचं प्राण्याचं अस्तित्व याच्यामध्ये इथं जर आलं तर काय होईल? आपलं अस्तित्व धोक्यात येते.
बराबर है, लक्षात आलं. आप रिकॉर्ड बुक मत निकालो, मैं बंद लिफाफा भी खत पढ़ लेता हूँ बेटा, ऐसा नहीं करने का. प्रैक्टिकल को अहमियत पीरियड के बाद दो, पीरियड के पहले नहीं देना. ऐसा लगता है कि सर बैठ गए हैं और अपन पीछे हैं, सर को कुछ भी नहीं दिखाई देता. सर की तवज्जो पीछे ही जाती रहती है. ध्यान में आगा, हां ध्यान में रखो. चला, त्याच्यानंतर आता या ठिकाणी का अलियन स्पेसीज इन्व्हेशन, म्हणजे परदेशी प्रजातीचं आक्रमण जर झालं त्या ठिकाणी तर स्थानिकला धोका निर्माण होतो. बरोबर आहे. इंग्रज तसंच केले. बरोबर आहे. काय म्हणून आले? व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते बनले. इथं येऊन काय केले माहिती आहे का? त्यांनी आपली नाडी ओळखली. इथले लोक लई येडे आहेत. कसले येडे आहेत? धार्मिक आहेत, आपसामध्ये द्वेष करणं आहेत, धर्मांधतेचे आहेत. बरोबर. ते इंग्रज अति शहाणे होते. त्यांनी काय केले? याच्यात ह्याच्यात भांडणं लावले. त्याच्यापैकी एकाचा बुकना केला, त्यानं उरलं, नंतर त्याला शेवटी त्याला धरलं, त्याचा बुकना केला त्याने. ह्याच्यात लावलं, त्याच्यात लावलं, त्याच्यात लावलं, त्याच्यात जे वेगवेगळे संस्थानिक होते आपल्या देशामध्ये. संस्थानिक म्हणजे लक्षात येतं, वेगवेगळे राजा महाराजा होते, यांच्यामध्ये जमायचं नाही. मी शाना दीड दमडीचे हे राजे होते आपल्याकडे असणारे, जे काही छोटे मोठे आपसात भांडले, म्हणून 150 वर्ष आपल्याला गुलामीत राहावं लागलं. लक्षात आलं का म्हणतो? आणि ते काय होते? मसाल्याचे पदार्थ म्हणून घेऊन आले विकायला. आणि नंतर राज्य असं केले, भांडणं लावून इथला बुकना केला आणि मालक होऊन गेले. असं तर राईट. चला पुढे बघा. या ठिकाणी याच्यामध्ये काय म्हणतो? वेन ए न्यू स्पेसीज गेट इंट्रोड्यूस्ड इंटू एन इकोसिस्टम ॲक्सिडेंटली ऑर इंटेन्शनली. ॲक्सिडेंटली म्हणजे अचानकपणे आले किंवा खास करून आणले गेले. अर्थ लक्षात घेत चला. पोथी पुराण ऐकल्यासारखं ते शेठजी भटजी बसतात ना, ते कुठंतरी तसं बसू नका, लिहून घेत चला अर्थ. लक्षात आलं? शब्दांचे अर्थ मी एक लाईन टू लाईन शब्दांचा अर्थ सांगत असतो. पुस्तकामध्ये जिथे दिसे शब्द सांगितल्याबरोबर हे उपयोगी ठरायचं. ही मेथड मी कधीच वापरली नाही शिकवण्याची, कारण ही नीट परीक्षेसाठी उपयोगी येणारी आहे, म्हणून याचा उपयोग केला मी. कारण एक शब्दसुद्धा सुटू नये, एक लाईनसुद्धा सुटू नये, हा पाठीमागचा उद्देश. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं? वेन ए न्यू स्पेसीज गेट इंट्रोड्यूस्ड इंटू एनी इकोसिस्टीम. एनी इकोसिस्टम म्हणजे कोणत्या इकोसिस्टममध्ये नवीन स्पेसीज जर मध्ये आली, ॲक्सिडेंटली अचानक आली किंवा इंटेन्शनली खास करून, देर आर चान्सेस दॅट इट प्रूव्ज हार्मफुल फॉर एक्झिस्टिंग स्पेसीज. एक्झिस्टिंग म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेल्या स्पेसीला धोका निर्माण होतो. लक्षात आलं? असा त्याचा अर्थ आहे. बरोबर का? समटाईम्स इट कॅन लीड टू एक्सटिंक्शन ऑफ लोकल स्पेसीज. लोकल स्पेसीजचं कधी कधी असंही होऊ शकतो की ती स्पेसीज नामनेश व्हायला लागते, खात्मा होने की बात आ जाती है. बरोबर आहे? असा त्याचा त्याला एकदम नायनाटच करून टाकलं जातं ते, असं त्याला जगू देत नाही त्यांनी. त्याच्यामध्ये इन सच ए केस इट इज कॉल्ड ॲज इन्व्हेसिव्ह स्पेसीज. यालाच इन्व्हेसिव्ह स्पेसीज म्हणतात. इन्व्हेसिव्ह म्हणजे आक्रमण करणारी, हमला करणारी, बाहेरून येणारे. बरोबर आहे? त्यांनी आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो, ह्याच्यामध्ये आहे तो उदाहरण. 1972 दुष्काळ पडला होता आपल्या देशामध्ये. अमेरिकेतून आपण गहू मागितलं होतं. गव्हाबरोबर दुसरे बी काही आलं. बरोबर आहे? आज त्याचा नायनाट करणं शक्य नाही. गाजर गवत आलं. गाजर गवताची बिया त्या गव्हामध्ये आल्या होत्या. बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर काय झालं की आपल्या देशामध्ये ते गाजर गवताचे जे स्पोर्स असतात, बिया असतात, बरोबर आहे, की पूर्ण हळूहळू पसरले. आज देशातला एक असा भाग नाही जिथे गाजर गवत नाही. गाजर गवत माहीत नाही? काँग्रेस गवत हो बापो. अहो ते काँग्रेस हे नाव टोचून बोललं जाते. काँग्रेसची अगोदर अशी अवस्था होती, कुठे बी गेली की काँग्रेस निवडून यायचे. काँग्रेसचे लोक कुठे बी गेली की काँग्रेसचे नाव निवडले, म्हणून लोकांनी टोचून त्याला काँग्रेस गवत असं म्हणलं आहे. ॲक्च्युली तो काँग्रेस नाही, तो गाजर गवत म्हणतात त्याला. कळालं तुम्हाला? टोचून बोललेला. आज ती परिस्थिती नाही. बरोबर आहे? काँग्रेसवाल्यांचा हाल बेहाल होऊन गेले, तो विषय वेगळा. आपल्याला काही त्याचं काही देणं घेणं नाही. लक्षात आलं? हां, मी ठोसून सांगतो, त्याची काही चिंता नाही.
त्याचा त्यांचा आरसा सगळ्यांचा जे आहे ते परिस्थिती त्याच्याबद्दल जे विचार करत नाही आपण असो. तर मला हे म्हणायचं की तो त्याच्यामुळं काय झालं, इथे येणारा जो आपला देशी गवत होता त्याच्या जागेवर त्यानं येऊ लागले ना. देशी गवत आपले गाई म्हशी खाणारे, बैल वगैरे खाणारे, आपले गुरंढोरं खाणारे, बरं शेळ्या मेंढ्या खाणारं, काय झालं त्या ठिकाणी ते गाजर गवताला, त्या गाजर गवताला जनावरं खात नाही खाते. लेकिन धूपकाला आने के बाद उनको खाने को कुछ नहीं रहने के बाद हरा हरा दिखता, बल्कि जानवर, येड़े जानवर जैसे कि तुम्हारे हमारे जैसे बोलेंगे, बराबर है, कुछ भी खा जाते बराबर है, उसका कुछ भी एहसास नहीं करते, वो खा जाते. तो इसलिए दूध आखिरी में कड़ू लगता, मालूम है ना. धूपकाले में देखो तुम, बराबर है क्या. गाय ज़्यादा नहीं खाते, ज़्यादा भैंसा खाते ज़्यादा, गाय उतना नहीं खा सकते, बराबर है. तो भी ये क्या होगा, तो वो जगह के ऊपर हमला होगा ना. गाजर घास का कुछ भी इस्तेमाल नहीं फिलहाल आज की पिरियड में. त्यानं पूर्ण जागा व्यापून टाकलेली आहे. कुठेही बघा तुम्ही गाजर गवत दिसतं, उगा असं नजर फिरवा खोलीच्या बाहेर असं केलं की कुठेतरी गाजर गवत दिसते तुम्हाला, बरोबर आहे. कारण ते कसं आहे माहिती आहे का, आता त्याला नायनाट करणं खूपच अवघड आहे, शक्यच नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, ते थोडं त्याला फुलं आले की त्याच्यामध्ये बारीक बिया असतात, ते आपल्याला कळतसुद्धा नाही. ते आपण उपटून मी जर टाकलं आपल्या शेतातलं तर पुन्हा येतं का, ते हवेमध्ये त्याचे स्पोर्स फिरतात, जमिनीवर सेटल होतात आणि ज्यावेळेस पाणी पडलं उगवा लागतात. मग तुम्ही म्हणतात हे गाजर हंस तो हमने पेरे नहीं, आया कैसा, तुमने नहीं पेरे थे, तुम्हारे दादा पडदादा खपर पंजोबा त्यांनी पेरलं असं म्हणावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. एका दुकानामध्येच लिहिलं होतं, आज नगद कल उधार, बरोबर आहे. बोलू तर आज नगद कल उधार असं म्हणतात, पण काही काही ठिकाणी असं होतं, एका दुकानावर असं लिहिलं होतं की कितना भी खाओ आपसे पैसा नहीं लीजिएगा. तुमच्यासारखे विद्यार्थी गेले खाल्ले आले, बरोबर आहे. त्याने म्हणलं पैसे कशाचे पैसे, तुम्ही तिथे लिहून ठेवला की किती खाल्लं तर पैसे नाही. नाही 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 नाही, तुम्ही खाल्लेलं घेत नाही हो, तुमच्या आजोबांनी खाऊन गेलेले त्याचे पैसे घेऊन आम्ही. लक्षात आलं. म्हणजे मला इन शॉर्टमध्ये असं म्हणायचं या ठिकाणी की तुम्हाला की अशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्वरूप एक उदाहरण दाखवलं गाजर गवताच्या संदर्भामध्ये. बघा या ठिकाणी, इन सच ए केस इट इज कॉल्ड ॲज इन्व्हेसिव्ह स्पीसीज. फॉर एक्झाम्पल कॅरोट ग्रास, कॅरोट ग्रास, कॅरोट म्हणजे गाजर, आणि तुम्ही त्याला काय म्हणता, काँग्रेस म्हणता. इथं त्याला म्हणता येत नाही काँग्रेस म्हणून, असं जर म्हणलं तर जोळे खाईल हे पुस्तकवालं, बरोबर आहे का. कारण ॲक्च्युली तो गाजर गवत आहे असा त्याचा. चला पुढे बघायचे त्याच्यामध्ये काय, त्याला ब्रॅकेटमध्ये बघा सायंटिफिक नेम आहे पार्थिनियम, ब्रॅकेट बंद त्या ठिकाणी, लँटाना अँड वॉटर लिस्निथ इचोकोर्निया, इंट्रोड्यूस ऑफ प्रेडेटर फिश, नाइल पर्च in Lake Victoria provided deleterious for 200 local species of cheddlefish. आता फिशिंगची नावं आहेत त्या ठिकाणी ते, बरोबर आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारचे त्या ठिकाणी ते अतिक्रमण केले गेले म्हणून त्याच्यामुळे दुसऱ्या प्राण्यावर परिणाम झाला, बरोबर. फिशीचं उदाहरण दिलेलं तळ्यामध्ये आणलेलं त्या ठिकाणी अशा पद्धतीने होतं ते. इन इंडिया, बरोबर आहे, इंट्रोडक्शन ऑफ आफ्रिकन कॅटफिश कॅलरियस गॅरी इपिनस फॉर ॲक्वाकल्चर पर्पज हॅज प्रूव्ड हार्मफुल टू एंडेमिक कॅटफिश व्हरायटीज. एंडेमिक म्हणजे स्थानिक जे जी फिश आहेत तर त्यांच्यावर त्या ठिकाणी हार्मफुल परिणाम झाला, धोकादायक परिणाम झाला, त्यांचंच अस्तित्व धोक्यात आलं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून वन ऑफ द मेजर्स रिजन ऑफ सच ए हार्मफुल इफेक्ट ऑफ ॲलिन स्पेसीज इज. ॲलिन स्पेसीज म्हणजे परदेशी जाती इथे आणल्या गेल्यानंतर, जाती मग कोणाची असो, प्राणी वनस्पती काही असो त्या ठिकाणी, कोणत्या का असणार त्या ठिकाणी, लॅक ऑफ लोकल प्रेडेटर. लॅक ऑफ लोकल प्रेडेटर म्हणजे ज्यांना खाण्यासाठी लोकलच्या जे काही प्रेडेटर होतं, बरोबर आहे, तेच ह्यांनी खायला लागले. मग काय झालं, उपासमार झाली.
यांचं अन्न जर त्यांनी जर खात असतील तर काय होईल, त्या ठिकाणी उपासमार होईल. बरोबर आहे, ते उपलब्धता कमी होईल असा त्याचा. त्याच्यानंतर आता बघा को एक्सनेक्शन. को म्हणजे त्याच्याशी संबंध. बरोबर आहे, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याचंही होऊ लागले, त्याचंही नुकसान होऊ लागले. बरोबर, त्यानं आल्यानंतर याचंही नुकसान त्याचंही, अशा पद्धतीने. मेनी ए टाईम ऑर्गॅनिझम आर असोसिएटेड विथ ईच अदर इन ऑब्लिगेटरी वे. ऑब्लिगेटरी म्हणजे ऑब्लिगेटरी या शब्दाचा अर्थ काय, बंधनकारक. का म्हणतो या ठिकाणी, बंधनकारक. मेनी ए टाईम ऑर्गॅनिझम आर असोसिएटेड विथ ईच अदर इन ऑब्लिगेटरी वे. ऑब्लिगेटरी बंधनकारक, एकमेकांना त्या ठिकाणी पूरक असतात त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, म्हणजे त्याची बांधिलकी असते. इन सच केसेस एक्सनेक्स ऑफ वन व्हरायटी लीड टू लॉस ऑफ असोसिएटेड व्हरायटी फ्रॉम द इकोसिस्टीम. त्या इकोसिस्टीमचा अर्थ काय, इकोसिस्टीममध्ये सर्व प्राणी वनस्पती सगळ्या 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 जाती आल्या. लक्षात आलं काय म्हणतो. मात्र प्रत्येकाचं अन्न वेगवेगळं असेल, ह्याचं अन्न ते असेल, त्याचं अन्न ते असेल, त्याचं अन्न ते असेल. मात्र त्या ठिकाणी असं जर नवीन जर आलं तर त्या ठिकाणी काय होईल, एकाला हार्म होऊ शकतं, एकाला फायदा असंही होऊ शकतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे इकोस. फॉर एक्झाम्पल एक्सनेक्स ऑफ द हॉस्ट फिश कॉजेस द एक्सनेक्स ऑफ द युनिक पॅरासाइट को इव्हॉल्व्ड प्लांट पॉलिनेटर also will have such a threat. पॉलिनेटर म्हणजे परागसिंचन करणाऱ्या जे काही कीटक असतात ते आपल्याला फायद्याचे असतात. बरोबर आहे, आणि असं काही बाहेरचं जर काही प्रॉब्लेम आला असेल तर त्या ठिकाणी ते त्यांना जर धोका निर्माण जर झाला तर आपला बेनिफिट कमी होऊन जातो, निसर्गाचा इम्बॅलन्स राखला जातो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय पूर्णपणे टोटल चेंज होतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. लक्षात आलं, हे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण. आणि त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी वी आर अवेअर ऑफ थ्रेट ऑफ डायव्हर्सिटी. हे डायव्हर्सिटीचं काय होऊ लागलं आहे, नाश होऊ लागलं आहे, त्याच्याबद्दल आपण जागरूकता असायला पाहिजे. बरोबर आहे, जैविक विविधता हे नाश होते. बरोबर, ते धोक्यात येत आहेत, त्याच्याबद्दल आपण जागरूक असणं आवश्यक आहे, नाहीतर त्याचे परिणाम आपल्याला दुर्गामी खूप कालावधीसाठी भोगावे लागतात, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा याच्यामध्ये अँड लॉस ऑफ स्पेसीज फ्रॉम अर्थ. याच्यामुळे धोका निर्माण झाला तर काय होतं, लॉस ऑफ स्पेसीज, स्पेसीजचा नायनाट होऊन गेला, संपून गेलं त्या ठिकाणी. फ्रॉम अर्थ, या पृथ्वी तलावरून त्या जातींचाच नायनाट होत आहेत, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता बघा त्या ठिकाणी वेन एनी स्पेसीज इज टोटली एलिमिनेटेड फ्रॉम द अर्थ. काय म्हणतो, वेन एनी स्पेसीज इज टोटली एलिमिनेटेड फ्रॉम द अर्थ इट इज कॉल्ड एक्सनेक्ट. एक्सनेक्टचा अर्थ ह्याला अंडरलाईन करून टाका. एक्सनेक्ट कशाला म्हणायचं, समजा इथं काय म्हणतं आहे, वेन एनी स्पेसीज, कोणतीही जात या पृथ्वी तलावरून टोटल नामनेश होऊन गेली, खलास होऊन गेली, तर त्याला एक्सनेक्शन असं म्हणायचं. इथं दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल डायनोसॉर्स. डायनोसॉरचं ताजं उदाहरण त्या ठिकाणी आपल्यासमोर. बरोबर आहे, ही पृथ्वी तलावर एक वेळ होती, मात्र आज नाही. त्याची कारणं काय असतील तर खूप इतिहास आपल्याला काही माहिती नाही, ते पूर्ण संपून गेलेली आहे ती स्पेसीज. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. पुढे बघा, वेन द नंबर ऑफ मेंबर्स ऑफ स्पेसीज स्टार्ट ट्वेलिंग इट इज सेड टू बी एंडेंजर्ड. याच्यामुळे यांचं काय होतं, कोणत्या तरी कारणामुळे यांचं अस्तित्व एंडेंजर म्हणजे धोक्यात येणे, खात्मा होने के कटार पे, विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपणे, खात्मा होने के दरोद. आता मानवावर तशी वेळ आलेली आहे कोरोनामुळे. बरोबर आहे, बऱ्यातलं बरं झालं तर ठीक आहे, नाही झालं तर संपूर्ण मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर थांबलेली आहे. लक्षात आलं, कारण हे जी कोरोनाचा व्हायरस आपल्या देशातच आहे अशातलापणे संपूर्ण जगामध्ये याची लागण सुरू आहे. फक्त कुठे कमी कुठे जास्त प्रमाण आहे, मात्र हे नक्की आहे बऱ्यातलं बरं. नाहीतर मानवाला जर संपून टाकायचं जर ठरवलं तर काही दिवसामध्ये, कितीतरी वर्षामध्ये, कोणत्या तरी कालावधीमध्ये असं कुठंतरी लिहून कोणीतरी ठेवावं लागेल, काय म्हणून की इथे मानव वस्ती होती पृथ्वीवर,
दुसऱ्या ग्रहाची माणसं जर इथं चुकून जर आले तर त्यांनी असं विचार केले की आपल्यासारखे कोणीतरी होते प्राणी, बरोबर. हां, असं असो, काही सांगता येत नाही भविष्याचं काही सांगता येत नाही, परंतु एवढं मात्र ना की बी पॉझिटिव्ह, बरोबर. पॉझिटिव्ह आशावादी तर असू आपण, परंतु असंही विचार करावा लागणार आपल्याला, असा त्याचा अर्थ आहे. पुढे, द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, आंतरराष्ट्रीय स्तरावर जैविक संवर्धनाचं काय आहे, युनियन आहे. युनियन म्हणजे त्या ठिकाणी संस्था, बरोबर आहे. लक्षात आलं, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, निसर्गाचं संवर्धन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था, बरोबर आहे. अँड नॅचरल रिसोर्सेस, त्याला IUCN, बरोबर आहे. IUCNचा अगोदरसुद्धा आलेलं आहे शॉर्ट फॉर्म, इथे त्याचा लॉंग फॉर्म पूर्ण दिलेलं आहे. लक्षात आलं. मेंटेन ए रेड डाटा बुक, ऑल्सो नोन ॲज रेड लिस्ट, ज्या ज्या जातींचं अस्तित्व संपलेलं आहे ते रेड बुक म्हणून आहे, त्याच्यामध्ये नोंद केलं जातं. खात्म हो गया त्यांचं नोंदी, किंवा संपण्याच्या मार्गावर आहेत त्याच्यात नोंदी असतात, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी असं याच्यामध्ये सांगतो, व्हेअर कन्झर्वेशन स्टॅटस ऑफ प्लांट अँड ॲनिमल स्पेसीज इज रेकॉर्डेड. त्या पुस्तकामध्ये काय केलं जातं, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये नोंदी केल्या जातात, बरोबर. असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी आहे आता इंटरनेट माय फ्रेंड. काय म्हणतो या ठिकाणी, इंटरनेट, बरोबर आहे, तोच आहे ना भाग आपला, कोणता, तोच आहे का, इंटरनेट माय फ्रेंड. हां, आता इंटरनेटवर तर आपल्याला ह्याच्याबद्दल खूप माहिती उपलब्ध होते. लक्षात आलं काय म्हणतो, इंटरनेटवर का म्हणतो या ठिकाणी, इंटरनेटच्या माध्यमातून बघा या ठिकाणी, व्हॉट इज बॉलॉस्ट वॉटर अँड हाऊ कॅन इट ब्रिंग अबाउट इंट्रोडक्शन ऑफ एलियन स्पेसीज इन टू द इकोसिस्टीम. परदेशी जाती कोणत्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला काय काय प्रॉब्लेम निर्माण होत आहेत त्याचं त्या ठिकाणी इंटरनेटवर माहिती शोधा, तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये मिळून जाईल असं म्हणतं आहे. डू यू नो, तुम्ही जाणता का म्हणते, ही माहिती आहे का तुम्हाला, काय माहिती याच्यामध्ये सांगतं बघा. मेनी टाईम वी रीड अबाउट द लिओपार्ड अटॅक ऑन ह्युमन ऑर अबाउट एलिफंट फ्रॉम कर्नाटका डिस्ट्रॉइंग द ॲग्रिकल्चर लँड ऑर ऑर्कॉड इन द सिंधुदुर्ग रिजन ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी लिओपार्ड म्हणजे चिता समज मिळा ना, बरोबर. त्याला आपण काय बिबट्या पण म्हणतो. बिबट्याचा अस्तित्व आता धोक्यात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय आलेलं आहे, धोक्यात त्या ठिकाणी बघा. म्हणजे मेनी टाईम वी रीड अबाउट द लिओपार्ड अटॅक ऑन ह्युमन, चिता हा मानवाला अटॅक करत असल्यामुळे हां चलो अच्छा आहे, तो काय झालेलं आहे, मानवी संकट उपस्थित झालेलं आहे चितामुळे. एलिफंटमध्ये या ठिकाणी काय सांगतं आहे, हत्तीमुळे या ठिकाणी काय केलेलं आहे, जमिनीचं पूर्ण ॲग्रिकल्चर डिस्ट्रॉय होतो, नामनिश. जंगली हत्ती बड़े बड़े जानवर होते हैं, खेतियों का पूरा सत्यानाश कर देते हैं अगर कोई, बराबर आहे, राईट. आणि जंगलाचा कमीपणा झाल्यानंतर ते चिता कुठं मानवी वस्तीमध्ये एंट्री करतो. लक्षात आलं काय म्हणतो, त्याला तिथं खायला मिळालं लागेल म्हणून शहरामध्ये सुद्धा एंट्री करतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी तो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, बरोबर आहे. विथ द इन्क्रीज इन ह्युमन पॉप्युलेशन, मानवी लोकसंख्या वाढल्यामुळे, बरोबर आहे. काय, मॅन स्टार्टेड एनक्रोचिंग द फॉरेस्ट लँड. फॉरेस्ट लँड म्हणलं जंगलाचा वापर कशासाठी करू लागलो आपण, आपल्या राहण्यासाठी, बरं. लक्षात आलं, आपली लोकसंख्या वाढायला लागली तर गाव वाढते, मोठं होते, बरोबर आहे. आणि झाडाची तोड करून आपण काय करतो, आजूबाजूला गावाच्या बाजूला असणारं जंगल फॉरेस्ट असेल तर त्याचा पूर्णपणे नायनाट करतो आपण. लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे काय होतं या ठिकाणी बघा, ॲनिमल आयदर आउट ऑफ शीर क्युरिसिटी
कंसामध्ये इन केस ऑफ यंग लिओपार्ड, बरोबर आहे. लिओपार्ड चितासारखे प्राणीसुद्धा त्या ठिकाणी काय होतात, तिथून पळ काढतात, जागा त्यांना अपुरी पडते, असा त्याचा अर्थ आहे. ऑर फॉर लॅक ऑफ द सफिशियंट रिसोर्सेस, त्या हत्तीला आणि किंवा आणखीन जंगली प्राणी चिता वगैरे असेल तर त्यांना खाण्यासाठी लागणारं नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती त्यांना कमी पडते. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. व्हेंचर आउट फ्रॉम देअर, बरोबर आहे. या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी याच्यामध्ये बघा, व्हेंचर म्हणजे धाडस, बरोबर आहे. व्हेंचर आउट फ्रॉम देअर ओरिजिनल प्लेस, जे ओरिजिनल त्याचं जे प्लेस आहे त्याच्यापासून ते काय करतात, हिंमत करून शहरामध्ये येतात, बरोबर आहे. जंगली प्राण्यांचं जंगलतोड केल्यानंतर जंगली प्राणी नाईलाजास्त कुठे उरलेले आहेत, शहरात घुसलेले. आपण कधी कधी टी व्हीवर बातमी ऐकत असतो, लक्षात आलं का म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर बघा पुढे याच्यामध्ये आलेला, दिस रिझल्ट इन मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, मानवामध्ये आणि जनावरांमध्ये भांडणं सुरू व्हायचं होतं. समज में आ गया. भांडणं म्हणजे जंगली प्राणी जर इथं जर गावामध्ये शिरलं तर आपण काय त्याला येऊ देतो का, ये किती खायचं खाय, काय माझं घर पार करायचं कर आणि मी शांत बसतो म्हणतो. त्याच्या मागं लागतो तुम्ही, त्याने तुमच्या मागं, त्याने त्याच्या मागं, एकमेकांच्या मग पळापळी, मग त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्टमध्ये झगडणे, असा त्याचा अर्थ. चला पुढे. व्हेरियस मेजर्स आर अडॉप्टेड बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट टू मिनिमाइज दिस टू सेल. हे प्रश्न सोडवण्यासाठी फॉरेस्टचे लोक खूप प्रयत्न करत आहेत आपापल्या पद्धतीने. फॉर एक्झाम्पल, गव्हर्मेंट नॉट ओनली गिव द मॉनिटरी कॉम्पन्सेशन टू फार्मर अफेक्टेड बाय एलिफंट अटॅक. आता एलिफंटच्या अटॅकमुळे त्या ठिकाणी, बरोबर आहे, आर्थिक नुकसान जे झालेलं आहे मानवाला, ते भरून काढण्यासाठी शासन जेवढं प्रयत्न करायचा तेवढं करतं आहे. सगळ्यांचं झालं तर कुठून देणार. आता कोरोनाचा लॉकडाऊन होऊ द्या, काय होते, ज्यांचं पोट जे आहे, बरोबर, हातावर पोट असणारे लोकांचं, त्यांचा धंदा, रोजगारी, मजुरी, काम करणं बंद होऊन जाते. फिरायचं नाही. आता सुरू झालं, बरोबर, रात्रीची संचारबंदी लागू झाली, संध्याकाळी 8 तर सकाळी 5 वाजेपर्यंत. नाहीतरी आपण कुठं फिरतो होते त्यावेळेस, फिरणारे टुकार लोकच उगं बोंबलत फिरणारे असतात ते, बरोबर आहे का. उगी गावामध्ये चक्रा मारून काही लोक असलेले. आणि आणखीन लक्षात घ्या, एमर्जन्सी काम असेल तर तुम्हाला अडवणूक नाही. काही महत्त्वाचं आणायचं आहे, बरं, काही दवाखान्याला घेऊन जायचं आहे, कोणत्या गावाला जायचं तुम्हाला, त्यावेळेस अडवणूक नाही. लक्षात आलं. पण उगीच एक वही आणायची मला म्हणून चालला होतो मी बाजारामध्ये, त्यानं ठॅका देतात धरून दिलं, तुला उद्या घेऊन येता येत नाही सकाळी. हां, लेकरं मुद्दाम जातात त्यावेळेस, हटकून खोडीपणा, उगा जाऊन चक्कर मारून येता येतं म्हणून. आणि एक वस्तू घेऊन यायची आणि दुसरीच कामं करत बसायचे, असं त्याच्यासाठी. हां, चल. आता सोडले का त्यांनी, शाबाश, आमचं बी संपत आलं आता. हां, तुम्ही विचारू नका, तुमचे हात जोडता आता, या बरं, पट. एकतर तुम्ही उशीर केलं आणि मला या म्हणायला, आणखी मला सगळं माझी लिंक जाते शिकवायची ती. हां, फॉरेस्ट कम्युनिटी का ट्रेंड काय म्हणतो, लोकल अटॅक ऑल्सो लाईक. हां, बट इवन द फॉरेस्ट डिपार्टमेंट कंडक्ट द कम्युनिटी मीटिंग टू ट्रेन लोकल टू फेस द अटॅक. मग लोकल त्या ठिकाणी फेसिंग करण्यासाठी काय करावं लागेल त्याने ते पूर्ण विचार करतो. ऑल्सो मेजर्स लाईक अपॉइंटिंग एक्सपर्ट टू टेम द वाइल्ड एलिफंट. बोलू नका भाई, बोलू नको, बातें नको करो, बोलू नका. विथ द हेल्प ऑफ द डोमेस्टिकेटेड एलिफंट अँड सॅनिटायझिंग द पीपल टुवर्ड द वाईल्ड लाईफ आर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सच ॲक्टिव्हिटी. बरोबर आहे. अशा ॲक्टिव्हिटीसाठी काहीतरी कठोर उपाययोजना केली जातात, म्हणून त्या ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर असं म्हणलेलं आहे, डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का म्हणतं आहे, द IUCN
हे आत्ता सांगितलं तुम्हाला. सिस्टीम uses the sets of 5 quantitative criteria to assess the extent to risk of a given species. बरोबर, काही क्रायटेरिया नियमावली त्यांनी दाखवून दिलेल्या आहेत, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. दर क्रायटेरिया आर, ती क्रायटेरिया असे आहेत. त्याच्यामध्ये द रेट ऑफ पॉप्युलेशन डिक्लाइन, रेट ऑफ पॉप्युलेशन वाढणाराचं जी काही संख्या आहे ऱ्हास होऊ लागले. डिक्लाइन म्हणजे ऱ्हास होणे. त्याच्यानंतर पुढे बघा त्या ठिकाणी द जिओग्राफिकल रेंजेस. बरं, जिओग्राफिकल रेंज म्हणजे जमिनीचा भूभाग हा वेगवेगळा असतो. रेंज, इथे पर्वतमय भाग आहे, पुढे नद्या नाल्यांचा आहे, पुढे आणखीन वेगळा व्हॅलींचा आहे, पुढे आणखीन वेगळ्या पद्धतीचा आहे, वाळवंटाचा. अशा पद्धतीनं प्रदेशामध्ये व्हेरिएशन असतं, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी जिओग्राफिकल रेंजेस, वेदर द स्पेसीज ऑलरेडी पोजेसेस ए स्मॉल पॉप्युलेशन इन साईज, वेदर द स्पेसीज इज व्हेरी स्मॉल और लिव्ज इन ए रिस्ट्रिक्टेड एरिया. रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणजे जिथे ते बंदिस्त आहेत तिथं त्या ठिकाणी, दुसरीकडे त्यांना जाताच येत नाही. इकडून गेलं तर महासमुद्र आहे, ते समुद्र पारच करता येत नाही त्या जातींना. आणि या बाजूनं बघितलं तर हिमालयांसारखे मोठमोठे पर्वत आहेत, तिथून जाताच येत नाही. इकडं बघितलं दऱ्याखोरे आहेत, त्याच्यामध्ये जाताच येत नाही. म्हणून त्या त्या भागामध्ये त्यांनी त्या त्या एरियामध्ये रिस्ट्रिक्ट म्हणजे बंदिस्त असल्यासारखे असतात, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. अँड वेदर द रिझल्ट ऑफ ए quantitative analysis indicate a high probability of the extinct in the wild. वाईल्डमध्ये या ठिकाणी का होतो, प्रॉबेबिलिटी म्हणजे त्यांचं तिथंच घुटमरून मरणे. एखादा काही प्रॉब्लेम निर्माण जर झाला तर त्यांना इकडे जाता येत नाही, तिकडे जाता येत नाही, आणि त्यांचं अस्तित्व संपून जाण्याच्या मार्गावर असतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी इथं दिलेलं आहे, काय सांगितलेलं त्या ठिकाणी. After a giving the species has been thoroughly evaluated, it is placed into a following several categories. वेळ आहे ना अजून आपल्याला, का संपला? संपला, लवकर संपतो बाबा तुम्ही आपल्याला.